सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. विचार मंच आयोजित धम्मग्रंथ पठण मालिकेमध्ये मी प्रणाली काटे आपणा सर्वांचे स्वागत करते. बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय भाग. ब्रह्म सायुज्यावर आधारित धर्म अधर्म आहे. जेव्हा भगवान बुद्ध आपल्या धर्माचा प्रचार करीत होते तेव्हा एक सिद्धांत प्रचलित होता, त्यास वेदांत असे म्हणत. या सिद्धांताची तत्वे मोजकी व सरळ होती. या सर्व विश्वामागे एक सर्वव्यापक जीवन तत्व विद्यमान असून त्याला ब्रह्म अथवा ब्रह्मांड म्हणतात. हे ब्रह्म एक वास्तविकता आहे. आत्मन आणि ब्रह्मांड एकच होत. आत्मा आणि ब्रह्मांड एक रूप करण्याने माणसाला मोक्ष मिळतो, हे या सिद्धांताचे दुसरे तत्व आहे. आत्मा आणि ब्रह्मांड ही एकच आहोत हे ज्ञान होण्यासाठी संसाराचा त्याग करणे आवश्यक आहे. या सिद्धांताला वेद म्हणतात. भगवान बुद्धाच्या मनात या सिद्धांताबद्दल आदर नव्हता. त्यांच्या मते या सिद्धांताचा आधार मिथ्या आहे, त्यांचा काही उपयोग नव्हता आणि त्यामुळे तो स्वीकारण्याजोगा नव्हता. हे आपले मत बुद्धाने भारद्वाज आणि वासेट या दोन ब्राह्मणांसमोर झालेल्या संवादात स्पष्ट केले आहे. भगवान बुद्धाचे म्हणणे असे होते की कोणतीही गोष्ट सत्य म्हणून स्वीकारण्याला काही ना काही प्रमाण असले पाहिजे. प्रमाणाचे प्रत्यक्ष आणि अनुमान हे असे दोन प्रकार आहेत. भगवान बुद्धाचा प्रश्न असा होता, कोणी ब्रह्म प्रत्यक्ष अनुभवले आहे काय? तू ब्रह्म पाहिले आहेस काय? तू ब्रह्माबरोबर गोष्टी केल्या आहेस काय? तू ब्रह्माचा वास घेतला आहेस काय? वासेट्टाने उत्तर दिले नाही. ब्रह्माच्या अस्तित्वाचे दुसरे प्रमाण अनुमानाचे. ते त्याचे अस्तित्व सिद्ध करण्यास अपुरे आहे. भगवान बुद्धाने प्रश्न केला, कोणत्या एका गोष्टीच्या होण्यावरून आम्ही ब्रह्माचे होणे अस्तित्व अनुमानायचे काय? असे याचे उत्तर मिळाले नाही. काही लोक म्हणतात की वस्तू अदृश्य असूनही तिला अस्तित्व असते, म्हणून ते म्हणतात की ब्रह्म अदृश्य असले तरी त्याला अस्तित्व आहे. हे एक ढोबळ विधान असून ते असंभव स्थापन करण्यासाठी केलेले आहे. तरी सुद्धा तर्कासाठी हे मान्य करूया की वस्तू अदृश्य असली तरी तिला अस्तित्व असू शकते. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे वीज हे आहे. वीज अदृश्य असूनही तिला अस्तित्व आहे, परंतु हा तर्कही पर्याप्त नाही. अदृश्य वस्तूनेही आपले अस्तित्व दुसऱ्या कोणत्या तरी रूपाने प्रकट करणे जरूर आहे, तेव्हाच तिची वास्तविकता मान्य होऊ शकते. परंतु जर अदृश्य वस्तू दुसऱ्या कोणत्याही रूपाने आपले अस्तित्व प्रकट करू शकत नसेल तर तिची वास्तविकता मान्य होऊ शकणार नाही. वीज अदृश्य असली तरी तीचपासून उत्पन्न होणारे परिणाम पाहूनच आपण तिचे अस्तित्व मानतो. विजेपासून प्रकाश उत्पन्न होतो. प्रकाश उत्पन्न होण्यावरूनच वीज अदृश्य असूनही आपण विजेची वास्तविकता मान्य करतो. परंतु हे अदृश्य ब्रह्मदृश्य अशी कोणती वस्तू उत्पन्न करते? या उत्तर आहे की कोणतीच नाही. दुसरे एक उदाहरण देता येते. कायद्यामध्येही अशी पद्धत आहे की काही एक निष्कर्ष स्थापन करण्यासाठी एक विधान मान्य केले जाते. ते सिद्ध करता येत नाही. ते केवळ कायद्यातील कल्पना फिक्शन असते आणि आपण या कायद्यातील कल्पनेला लीगल फिक्शन मान्यता देतो. पण आपण या कायद्यातील कल्पनेला का मान्यता देतो? कायद्यातील कल्पनेला मान्यता देण्याचे कारण या मान्यतेपासून न्यायाशी सुसंगत असे उपयुक्त परिणाम संभवतात हे आहे. ब्रह्म ही सुद्धा एक कल्पना आहे, परंतु त्यापासून कोणते उपयुक्त परिणाम संभवतात? वासेट आणि भारद्वाज यांच्याजवळ
काही उत्तर नव्हते. ते स्तब्ध होते. आपली विचार प्रणाली त्यांना पूर्ण ग्रहण करता यावी म्हणून वासेट्टाने वळून तथागताने विचारले, तुम्ही ब्रह्म पाहिले आहे काय? तीनही वेद जाणणाऱ्या त्या ब्राह्मणांमध्ये एक तरी ब्राह्मण असा आहे काय की ज्याने ब्रह्म प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे? नाही गौतमा, निश्चित पाहिलेले नाही. त्या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांच्या एका तरी गुरुने ब्रह्म प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे का? नाही गौतमा, निश्चित पाहिलेले नाही. वासेट, त्या ब्राह्मणाच्या 7 पिढ्यात एक तरी ब्राह्मण असा झाला काय की ज्याने ब्रह्म समोरासमोर पाहिले? नाही गौतमा, निश्चित पाहिलेले नाही. ठीक वासेट, ब्राह्मणाच्या पुरातन ऋषींनी तरी असे म्हटले होते काय की आम्ही ब्रह्म जाणतो, आम्ही ते कुठे आहे, इथे आहे की तिथे आहे ते पाहिलेले आहे? नाही गौतमा, नाही. तथागत त्या 2 ब्राह्मण तरुणांना प्रश्न विचारित राहिला. मग वासेठा, तुला असे वाटत नाही काय की यावरून त्या ब्राह्मणाच्या ब्रह्मसायुज्याच्या गोष्टी मूर्खपणाच्या थापा होत्या? वासेट्टा, ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्यांची माळ असते, त्यातील सर्वांच्या पुढे असणाऱ्या दिसत नाही, मध्यभागी असलेल्यांना दिसत नाही, शेवटी असलेल्यांना दिसत नाही, त्याप्रमाणेच मला वाटते ह्या ब्राह्मणांचे शब्द आंधळ्यांच्या शब्दासारखे आहेत. त्यांच्यापैकी पुढे असणाऱ्याला दिसत नाही, मध्यभागी असणाऱ्याला दिसत नाही, अगदी शेवटी असणाऱ्यालाही दिसत नाही. त्या ब्राह्मणाचे शब्द उपहासास्पद आहेत. ते केवळ पोकळ व्यर्थ शब्द असून त्यात काही अर्थ नाही. वासेट, ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही काय? आणि लोक त्याला विचारतात, मित्रा, त्या अति सुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस आणि तिची वांछा करीत आहेस, ती आहे तरी कोण? ती क्षत्रिय जातीची आहे की ब्राह्मण जातीची आहे की वैश्य जातीची आहे की शूद्र जातीची आहे? आणि जेव्हा लोक त्याला असे विचारतील तेव्हा तो नाही असेच उत्तर देणार. जेव्हा लोक त्याला पुन्हा विचारतील, बरे मित्रा, ही सर्व प्रदेशातील स्त्री अति सुंदर स्त्री आहे जिच्यावर तू प्रेम करतोस, तिची वाच्छा धरतोस, पण तिचे नाव तरी काय आहे? तिच्या कुळाचे नाव काय आहे? ती उंच आहे की ठेणगी आहे की मध्यम उंचीची आहे? ती कृष्ण वर्णाची आहे की गव्हाळ वर्णाची आहे की सुवर्ण वर्णाची आहे? ती कोणत्या खेड्यात, गावात अथवा शहरात राहते? परंतु हे सर्व प्रश्न विचारले असता प्रत्येक प्रश्नाला तो नाही असेच उत्तर देणार. वासेट्टा, हे सर्व तुला आता कसे वाटते? तुला असे वाटत नाही काय की त्या माणसाचे सर्व कथन मूर्खतापूर्ण आहे? ते दोन्हीही ब्राह्मण तरुण बोलले, होय, खरोखरच तसेच आहे. यास्तव ब्रह्म हेच वास्तव नसून त्यावर आधारलेला धर्म हा व्यर्थ आहे. आत्म्यावरील विश्वास हा अधर्म आहे. भगवान बुद्धाने म्हटले आहे की आत्म्यावर आधारलेला धर्म हा कल्पनाश्रित धर्म आहे. कोणीही आत्मा पाहिलेला नाही किंवा आत्म्याशी संभाषण केलेले नाही. आत्मा अज्ञात आणि अदृश्य आहे. जी गोष्ट वास्तव आहे ती गोष्ट आत्मा नसून मन आहे. मन हे आत्म्यापासून भिन्न आहे. तथागत म्हणाले, आत्म्यावर विश्वास ठेवणे निरुपयोगी आहे. म्हणून आत्म्यावर आधारलेला धर्म आपल्याला योग्य नाही. असा धर्म केवळ भ्रामक समजुतींचा जनक ठरतो. भगवान बुद्धाने हा प्रश्न येथेच सोडलेला नाही. त्याने त्या प्रश्नांची सांगोपांग चर्चा केली आहे. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा देखील विश्वासा इतकाच सर्वसाधारण आहे. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हे ब्राह्मणी धर्माचे एक अंग आहे. ब्राह्मणी धर्मात जीवाला आत्मा किंवा
आत्मन संबोधितात. ब्राह्मणी धर्मात आत्मा हे त्या तत्वविशेषाला नाव देण्यात आले आहे की जे शरीरापासून वेगळे, परंतु शरीराच्या आत आणि जन्मापासून शरीरात वास्तव करते. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वासात तदनुषंगिक दुसरेही विश्वास अंतर्भूत होतात. आत्मा शरीराबरोबर मरण पावत नाही. तो दुसऱ्या जन्माच्या वेळी दुसऱ्या शरीरात जन्म घेतो. शरीर हे आत्म्यांचा एक पेहरावच आहे. भगवान बुद्ध आत्म्यावर विश्वास ठेवीत असे काय? नाही, तो विश्वास ठेवीत नसे. आत्म्यांसंबंधी त्यांच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात. अशरीरी आत्मा मानला तर त्यांच्या संबंधाने अनेक प्रश्न उद्भवतात. आत्मा काय आहे? तो कोठून आला? शरीराच्या मृत्यूनंतर त्याचे काय होते? तो कोठे जातो? शरीराच्या मृत्यूनंतर तो परलोकात कोणत्या स्वरूपात राहतो? किती काळ तो तेथे राहतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे बुद्धाने आत्म्याचे अस्तित्व मानणाऱ्या लोकांकडून मागितली. आपल्या फेर तपासणीत आत्म्यांची कल्पना किती अस्पष्ट आहे हे त्याने आपल्या नेहमीच्या पद्धतीने दाखविले. जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवीत त्यांना आत्म्यांचा आकार व आकृती कशी आहे हे विचारले. आनंदाला त्याने सांगितले, आत्म्यासंबंधी नानाविध मते आहेत. काही लोक म्हणतात माझ्या आत्म्याला आकार आहे आणि तो अत्यंत सूक्ष्म आहे. दुसरे लोक म्हणतात आत्म्याला रूप आहे आणि तो अनंत आहे आणि सूक्ष्मही आहे. आणखी काही असे म्हणतात की तो निराकार आणि अनंत आहे. आनंद आत्म्यासंबंधी नाना प्रकारची मते आहेत. जे आत्म्यांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांची आत्म्यासंबंधी कल्पना काय आहे? हाही बुद्धाचा दुसरा प्रश्न होता. कोणी म्हणतात आत्मा हा सुखदुःखाच्या अनुभवाची क्रिया आहे. दुसरे कोणी म्हणतात की नाही, माझा आत्मा सुखदुःखाच्या अनुभवाची क्रिया नाही, तो अनुभवशील आहे. आणखी दुसरे म्हणतात नाही, माझा आत्मा सुखदुःखाच्या अनुभवाची क्रिया असून अनुभवशीलता हा त्याचा धर्म आहे. आत्म्यांसंबंधी अशा विविध कल्पना आहेत. यानंतर बुद्धाने जे आत्म्यांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना शरीराच्या मरणोत्तर आत्म्याची काय स्थिती होते असा प्रश्न विचारला. त्याने असाही प्रश्न विचारला की शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा पाहता येतो का? त्याला अगणित उत्तरे अस्पष्ट मिळाली. शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा आपला आकार कायम राखू शकतो काय? या संबंधी त्याला 8 भिन्न काल्पनिक उत्तरे मिळाली. आत्मा शरीराबाहेर मरण पावतो काय? या संबंधीही त्याला अगणित कल्पना आढळल्या. तथागताने शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो की दुःखी असतो हाही प्रश्न विचारला. शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो काय? या संबंधी श्रमण ब्राह्मणांची मते भिन्न होती. काही म्हणाले की तो अतिशय दुःखी असतो, काही म्हणाले तो सुखी असतो, इतर काही म्हणाले तो सुखी व दुःखी असतो, तर इतर म्हणाले तो सुखी अथवा दुःखीही नसतो. आत्म्याच्या अस्तित्वाच्या विश्वासावरील ह्या सर्व सिद्धांताला त्यांनी दिलेले उत्तर चुंदाला त्यांनी दिलेल्या उत्तरासारखेच होते. चुंदाला तो म्हणाला, हे चुंद, जे श्रमण ब्राह्मण या मतांपैकी कोणत्याही एका मतावर विश्वास ठेवतात त्यांच्याकडे जाऊन मी त्यांना विचारतो, मित्रांनो, हे तुमचे म्हणणे ठीक आहे काय? आणि ते उत्तर देतात, होय, माझेच मत खरे आहे. दुसरी मते मूर्खपणाची आहेत. मी त्यांचे मत स्वीकारत नाही. का? कारण लोकांची या विषयासंबंधी भिन्न मते आहेत. त्यांची मते मी माझ्या मतापेक्षा श्रेष्ठ मानित नाही. एवढेच काय, ती माझ्या मताच्या तोडीचीही मी मानत नाही. आता एक महत्त्वपूर्ण प्रश्न पुढे येतो,
तो असा की आत्म्यावरील विश्वासाच्या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धाची विचारसरणी काय होती. आत्म्याच्या विरुद्ध भगवान बुद्धाने जी सर्वसामान्य विचारसरणी मांडली आहे तीच त्याने ईश्वराचे अस्तित्व नाकारताना मांडलेली आहे. त्याने असा विचार मांडला आहे की आत्म्याच्या अस्तित्वाची चर्चा ही देवाच्या अस्तित्वाच्या चर्चे इतकीच निरुपयोगी आहे. देवाच्या अस्तित्वावरील विश्वास हा सम्मादिठ्ठीला जितका बाधक आहे तितकाच आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास बाधक आहे. त्याने असे विवेचन केले आहे की देवावरील विश्वास हा ज्या प्रकारे भ्रामक समजुती निर्माण करतो त्याच प्रकारे आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास भ्रामक समजुतींना कारणीभूत ठरतो. त्याच्या मते तर आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा देवाच्या अस्तित्वावरील विश्वासापेक्षा भयंकर आहे, कारण त्यामुळे पुरोहित वर्ग निर्माण होतो. भ्रामक समजुतींचा मार्ग मोकळा होतो. एवढेच नव्हे तर तो पुरोहित वर्गाला माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सत्ता गाजविण्याचा अधिकारही बहाल करतो. ह्या सर्वसाधारण विचारसरणीमुळेच भगवान बुद्धाने आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी काही दृढपूर्वक मत व्यक्त केलेले नाही असे म्हणतात. दुसरे काही म्हणतात की त्याने आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांताचे खंडन केले नाही, आणि दुसरे काही म्हणतात त्याने ह्या प्रश्नाच्या उत्तराला बगल दिलेली आहे. ही सर्व मते चूक आहे, कारण त्याने महालीला स्पष्टपणे आणि निश्चित शब्दात सांगितले आहे की आत्मा काही वस्तू नाही. म्हणूनच त्याच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात. आत्म्याच्या विरुद्ध या सर्व सामान्य विचारसरणीपेक्षाही भगवान बुद्धाने त्याविरुद्ध अगदी खास अशी खंडनकारक विचारसरणी मांडली आहे. आत्म्याचे वेगळे असे अस्तित्व स्थापन करणाऱ्या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धाने आपला नामरूप सिद्धांत मांडला. हा नामरूप सिद्धांत विभज्य वादाच्या द्वारे केलेल्या परीक्षणाचा परिणाम आहे. मानव व्यक्तित्वाचा अथवा मानवाच्या अतिशय सूक्ष्म काटेकोर विश्लेषणाचा हा परिणाम आहे. नामरूप ही प्राण्याची सामूहिक संज्ञा आहे. भगवान बुद्धाच्या मतानुसार प्राणी हा काही भौतिक तत्वे आणि काही मानसिक तत्वे यांच्या संमिश्रणाचा परिणाम आहे. या भौतिक आणि मानसिक तत्वांना स्कंद म्हणतात. रूपस्कंद हे प्राधान्याने पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू या 4 तत्वांचा परिणाम आहे. हे स्कंद रूप अथवा शरीराचे घटक होत. रूपस्कंद शिवाय मानस्कंद ही एक गोष्ट आहे. तेही प्राण्यांच्या रचनेचे घटक आहे. या नामस्कंदाला विज्ञान, चेतना असे म्हणतात. या नामस्कंधात 3 मानसिक घटक तत्वे आहेत. वेदना 6 इंद्रियांच्या त्यांच्या विषयाशी संपर्क झाल्यामुळे होणारी अनुभूती, संज्ञा, संस्कार, विज्ञान, चेतना या 3 नामस्कंदात समाविष्ट केले जाते. आधुनिक मानसशास्त्रज्ञ कदाचित असे म्हणेल की विज्ञान, कॉन्शियसनेस हाच इतर मानसिक क्रियांचा मूळ स्रोत आहे. विज्ञान कोणत्याही प्राण्याचा केंद्रबिंदू आहे. पृथ्वी, जल, तेज आणि वायू या 4 तत्वांच्या संमिश्रणाने विज्ञान उत्पन्न होते. भगवान बुद्धाने प्रतिपादित केलेल्या या चेतनेच्या उत्पत्तीच्या सिद्धांतावर हा आक्षेप घेतला जातो. हे सिद्धांत विरोधी असे विचारतात की चेतनेची उत्पत्ती कशी होते. हे सत्य आहे की माणसाच्या जन्माबरोबर विज्ञानाची, चित्ताची उत्पत्ती होते आणि त्याच्या मरणाबरोबर चेतनेचा विनाश होतो. तथापि विज्ञान हे 4 भौतिक तत्वांच्या मिश्रणाचा परिणाम असे कसे म्हणता येईल.
भगवान बुद्धाचे उत्तर असे नव्हते की या 4 भौतिक तत्वांच्या सद्स्थितीमुळे किंवा त्यांच्या संमिश्राने विज्ञानाची उत्पत्ती होते. भगवान बुद्धाने म्हटले आहे की जेथे शरीर अथवा रूप काया आहे तेथे त्याच्यासोबत चेतनाही असतेच. आधुनिक विज्ञानातील एक उदाहरण देता येईल. जेथे जेथे विद्युत क्षेत्र इलेक्ट्रिक फील्ड असते तेथे तेथे त्याच्यासह चुंबकीय क्षेत्र मॅग्नेटिक फील्ड असते. हे आकर्षण क्षेत्र कसे निर्माण होते किंवा कोणत्या प्रकाराने अस्तित्वात येते हे कोणालाही ज्ञात नाही, परंतु ते नेहमीच विद्युत क्षेत्राबरोबरच असते. शरीर आणि चेतना कॉन्शियसनेस यांच्यामध्ये अशाच प्रकारचा संबंध आहे असे का म्हणू नये. चुंबकीय क्षेत्र हे विद्युत क्षेत्राच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र इंड्युस्ड फील्ड असे समजले जाते. चेतना हेही रूप कार्याच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र का म्हणू नये. भगवान बुद्धाची आत्म्याच्या विरुद्ध तर्कसरणी येथेच समाप्त होत नाही. याशिवाय त्याला आणखी काही महत्त्वपूर्ण सांगायचे होते. जेव्हा चित्त अथवा चेतना यांचा उदय होतो तेव्हा मनुष्य जीवित प्राणी बनतो. म्हणूनच चेतना हे माणसाच्या जीवनातील प्रधान वस्तू आहे. चेतनाची प्रकृती ज्ञानमूलक, भावनामूलक आणि क्रियाशील आहे. चेतना जेव्हा ज्ञान प्रदान करते तेव्हा ते ज्ञानमूलक असते. हे ज्ञान सहज ग्रहण झालेले असेल किंवा समजून ग्रहण झालेले असेल, ते आपल्या आत घडणाऱ्या घटनांचे असेल किंवा बाह्य घटनांचे असू शकेल. सुखकर किंवा दुःखकर लक्षणांनी युक्त अशा चित्ताच्या अवस्थेत जेव्हा चेतना असते तेव्हा त्याला भावनामूलक विज्ञान म्हणतात. भावनामूलक विज्ञान सुख वा वेदनेची अनुभूती निर्मिते. विज्ञान आपल्या क्रियाशील अवस्थेत माणसाला विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठी क्रियेची प्रेरणा देते. क्रियाशील चेतना हे संकल्पाचे जनक आहे. यावरून असे स्पष्ट होते की प्राणी जेवढी क्रिया करतो ती ही सर्व चेतनेच्या द्वारा अथवा त्याचा परिणाम म्हणून करतो. या विश्लेषणानंतर भगवान बुद्ध प्रश्न करतो की आता आत्म्याने करावयाचे कोणते कार्य होते. आत्म्याची म्हणून जी कार्य मानली जातात ती सर्व चेतनेच्या द्वारेच होत असतात. ज्याचे काही कारण नाही असा आत्मा मानणे तर्कविसंगत आहे. या पद्धतीने भगवान बुद्धाने आत्म्याच्या अस्तित्वाचे खंडन केले आहे. याच कारणास्तव आत्म्याचे अस्तित्व हे धम्माचे अंग असू शकत नाही.